नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिलीप असावे, सतीश प्रधान ज्ञान साधना महाविद्यालय ठाणे. आज आपण इयत्ता 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 5 लेखन व व्याकरण यातील प्रयोग हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र, मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये 3 प्रयोग आहेत. त्याचा सविस्तर अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. सूरज आंबा खातो, सूरजने आंबा खाल्ला, सूरजने आंब्यास खाल्ले. या तिन्ही वाक्यांचा अर्थ जर एकच असेल किंवा एकच आहे तरी सुद्धा त्याच्यातले प्रयोग हे वेगवेगळे आहेत. प्रयोगाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला कर्ता, कर्म, क्रियापद या 3 गोष्टींचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय प्रयोग ओळखता येणार नाही. चला तर मग बघूया. आंबा खाणारा कोण आहे? तर आंबा खाणारा हा सूरज. खाल्ले जाणारे ते काय? तर खाल्ले जाणारे आंबा आहे. वाक्यातील क्रिया कोणती? तर वाक्यातील क्रिया ही खाण्याची आहे. म्हणून या ठिकाणी वाक्यातले क्रियापद कोणते असं जर म्हटलं तर खाल्ले, खाल्ला, खातो हे वाक्यातील क्रियापद आहेत. सूरज आंबा खातो या वाक्यात खातो हे क्रियापद असून त्यातील खाण्याची क्रिया ही दाखवलेली आहे किंवा त्यात खाण्याची क्रिया दाखवलेली दिसून येते. खाण्याची क्रिया कोण करतो? सूरज. म्हणून सूरज हा कर्ता. खाण्याची क्रिया आंब्यावर घडते म्हणून या ठिकाणी आंबा हे कर्म आहे. खातो हे या वाक्यातील क्रियापद. विद्यार्थी मित्र, वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद यांचा जो परस्पर संबंध असतो त्याला प्रयोग म्हणतात. त्याला काय म्हणतात? प्रयोग. कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर जोडणीला किंवा रचनेला प्रयोग असे म्हणतात. वाक्यातील कर्माला प्राधान्य दिलं किंवा वाक्यातील कर्त्याला प्राधान्य दिल्याने क्रियापदाचे रूप हे बदलत असते. कर्ता आणि क्रियापद, कर्म आणि कर्ता यांचा जो परस्पर संबंध असतो त्याला प्रयोग असे म्हणत असते. अशा या प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. चला तर मग आपण एका एका प्रकाराचे सविस्तरपणे अभ्यास करू. खाली दिलेले वाक्य लक्षपूर्वक वाचायचं. जीत आंबा खात या वाक्यामध्ये जीत हा कर्ता आहे. जीत हा काय आहे? कर्ता आहे. आता आपण क्रियापदाचे लिंग, वचन आणि पुरुष बदलून बघू. रिया आंबा खाते या वाक्यात रिया ही कर्ता आहे. इथे आपण जीतच्या ऐवजी रियाला घेतलं. जीत हा पुरुष आहे आणि रिया ही स्त्री आहे म्हणून क्रियापदामध्ये बदल झालेला दिसतो. आता आपण
कर्त्याचे वचन बदलून बघू. मुले आंबा खातात. किंवा मुली आंबा खातात. या ठिकाणी मुले हे अनेक वचनी आहे, म्हणून क्रियापदामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतोय. हे मुले आंबे खातात यामध्ये आपण वचन बदललेलं आहे. काय बदललं? वचन. या वाक्यामध्ये काय बदललं आपण? लिंग. तिसरं वाक्य आपण या ठिकाणी बघूया. तू आंबा खातोस. या ठिकाणी आपण काय बदलतोय? तू हा द्वितीय पुरुषी असल्यामुळे इथे आपण पुरुष बदललो, म्हणून तू आंबा खातोस या ठिकाणी क्रियापद बदलते. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग, पुरुष व वचनानुसार बदलत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद असेल, कर्तरी प्रयोग असे म्हणतो. सॉरी, त्याला आपण काय म्हणतो? कर्तरी प्रयोग. कर्त्याच्या लिंग, पुरुष, वचनानुसार क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्याला आपण कर्तरी प्रयोग असे म्हणतो. आता या कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्य बघू. कर्तरी प्रयोगामध्ये नेहमी कर्ता हा प्रथम विभक्तीमध्ये असतो. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथम विभक्तीमध्ये असतो. आता प्रथम विभक्तीमध्ये असतो म्हणून अशोक चित्र काढतो, याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसतो. कर्तरी प्रयोगामध्ये कर्म असेल तर ते प्रथम किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असतं. कर्माला कधी कधी द्वितीयचा प्रत्यय लागलेला असतो, नाहीतर कर्म हे प्रथम विभक्तीमध्ये असते. म्हणून चित्र हे कर्म आहे. वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, पुरुष व वचनानुसार बदलते. ते चित्र काढ. म्हणजेच क्रियापदाचे लिंग, वचन आणि पुरुषाप्रमाणे जर क्रियापदाचे बदल होत असेल तर मग तो कर्तरी प्रयोग असतो. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपण हे लक्षात ठेवू. कर्त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसेल तर डोळे झाकून त्याला कर्तरी प्रयोग म्हणावं. काय सांगितलं मी? कर्त्याला कुठल्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय लागलेला नसेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. म्हणजे कसं प्रत्यय लागले नसेल? आता इथे अशोकने, ने हा प्रत्यय आहे. सीता, सीताला, त्यांना, प्रिया, प्रियास, त्यांना, अशा प्रकारचे प्रत्यय लागलेले नसेल तर त्याला आपण कर्तरी प्रयोग असे म्हणतो. दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग. दुसरा कोणता प्रकार आहे? कर्मणी प्रयोग. या प्रयोगामध्ये बघा, उदाहरणार्थ मयूरने पुस्तक वाचले. या वाक्यामध्ये मयूर हा कर्ता आहे, पुस्तक हे कर्म आहे आणि वाचले हे क्रियापद. वाचले हे काय आहे? क्रियापद आहे.
आता आपण कर्त्याचे लिंग वचन पुरुष याचा बदल न करता कर्माचे लिंग वचन पुरुष बदलून बघू. कर्माचे लिंग वचन पुरुष या ठिकाणी बदलूया. सीमाने कथा वाचली. इथे कर्म सीमा आहे, इथे कर्म पुस्तक आहे आणि सीमाने कथा वाचली. इथे आपण लिंग बदल केलाय. इथे आपण काय केला? कर्माचा लिंग बदल केला. सीमाने पुस्तके वाचली. इथे आपण काय केलेलं आहे? कर्माचा वचन बदललेला आहे. इथे आपण काय केलेलं आहे? कर्माचा वचन बदललेलं आहे. पुस्तके हे कर्म आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचन याच्यानुसार जर बदलत असेल तर त्याला आपण कर्मणी प्रयोग असे म्हणतो. त्याला कोणता प्रयोग म्हणतो आपण? कर्मणी प्रयोग. कोणानुसार बदलला पाहिजे? पण कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंग वचन पुरुष याच्यानुसार क्रियापद बदलत होतं. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंग आणि वचन, लिंग आणि वचन याच्यानुसार क्रियापदाचे रूप बदलते. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? कर्मणी प्रयोग असे म्हणतो. कर्मणी प्रयोगाचे काही वैशिष्ट्ये आहेत. कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता जो असतो तो नेहमी तृतीय विभक्तीमध्ये असतो. तृतीय विभक्ती म्हणजे त्याला ने, ईशी, ने, ईशी ही असे प्रत्यय लागलेले असतात. कर्म हे नेहमी प्रथम विभक्तीमध्ये असते. म्हणजे कर्माला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसतो. कर्माला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसतो. क्रियापद कर्माच्या लिंग आणि वचनानुसार बदलते. क्रियापद काय आहे? कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. कर्तरी प्रयोगामध्ये आपण काय बघितले? कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषानुसार क्रियापद बदलत होते. पण कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद कर्माच्या लिंग वचन नुसार बदलत असते. उदाहरणार्थ, राजाने राजवाडे बांधले. आलं लक्षात? यानुसार बघितलं तर आपल्याला कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद जर बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग म्हणता येतो. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कर्माला प्रत्यय लागला नाही तर त्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो. काय म्हणतो? कर्माला प्रत्यय म्हणजे कर्माला काय? राजवाडा. राजवाड्याला राजवाड्यास स हा द्वितीयचा प्रत्यय लागलेला आहे. कोठीस द्वितीयचा प्रत्यय, सला ना ते द्वितीयचा प्रत्यय, कोठीला द्वितीयचे प्रत्यय. हे प्रत्यय जर लागले नाही, आलं लक्षात? हे प्रत्यय जर लागले नाही तर सरळ म्हणायचं कर्मणी प्रयोग. पण कोणाला प्रत्यय लागलेले नसावे? कर्माला. कोणाला? कर्माला. कर्माला प्रत्यय लागलेले नसेल तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचा आहे.
तिसरा प्रकार आपण बघतोय भावे प्रयोग. तिसरा प्रयोग कोणता बघतोय आपण? भावे प्रयोग. खाली दिलेले वाक्य लक्षपूर्वक वाचायचे. सूरजने बैलाला मारले. सूरजने काय केलं? बैलाला मारले. या वाक्यामध्ये सूरज कर्ता आहे, बैलाला कर्म आहे, मारले हे क्रियापद. आता आपण सर्वप्रथम कर्त्याची लिंग आणि वचन बदलून काय करूया आपण? आता आपण सर्वप्रथम कर्त्याची लिंग वचन बदलूया. खालील उदाहरणे बघा. मीनाने मांजरीला मारले. मीना कर्ता आहे, मांजरी कर्म आहे आणि मारले हे क्रियापद आहे. इथे सूरजच्या ऐवजी आपण मीना हे क्रियापद कर्ता घेतला, सॉरी, आणि त्यांनी मांजरीला मारले या ठिकाणी आपण अनेक वचनी कर्ता घेतलेला आहे. कर्म मांजरच राहिली, क्रियापद मारलेच राहिले. म्हणजे आपण कर्त्याचे लिंग आणि वचन बदलून बघितले तरी क्रियापदामध्ये बदल झालेला नाही. आलं लक्षात? आता आपण कर्माचे लिंग वचन बदलून बघू. कोणाचे? पहिल्या दोन वाक्यामध्ये आपण कोणाचं लिंग वचन बदललं? तर कर्त्याचे. आता आपण कर्माचे लिंग वचन बघू, बदलून बघू. समीरने गोष्टीला वाचले. समीर हा कर्ता आहे, गोष्टीला हे कर्म आहे. इथे आपण कर्माचे लिंग वचन बघूया. इथे गोष्टीला इथे लिंग आपण बदललेलं आहे, स्त्रीलिंगी आहे. समीरने पुस्तकांना वाचले, इथे आपण वचन बदलून घेऊ. म्हणजे समीरने पुस्तकांना वाचले, समीरने गोष्टीला वाचले. गोष्टी हे कर्म आहे आणि ते स्त्रीलिंगी आहे. पुस्तक हे पुरलिंगी आहे पण अनेक वचनी आहे. पुस्तक आहे काय? अनेक वचनामध्ये आहे आणि गोष्ट हे पुरलिंग आहे. आलं लक्षात? तर कर्माचं लिंग बदललं आपण, कर्माचे वचन बदलले तरी सुद्धा क्रियापदामध्ये बदल झालेला नाही. याचा अर्थ असा की जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याचे किंवा कर्माच्या लिंग वचनासर बदल करूनही बदलत नसेल तर त्याला आपण भावे प्रयोग म्हणतो. त्याला काय म्हणतो? भावे प्रयोग. कोणानुसार बदलत नाही? कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचनात बदल होत नाही. भावे प्रयोगाचे काही वैशिष्ट्य. भावे प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी तृतीय विभक्तीत असतो. म्हणजे काय? ने, ई, शी असे प्रत्यय त्याला लागलेले असतात. कर्म जर असेल तर त्याला द्वितीयचे प्रत्यय लागलेले असतात. स, ला, ना, ते याच्यातले कुठला ना कुठला प्रत्यय कर्माला लागलेला असतो आणि कर्त्याला तृतीय ने, एशी किंवा निशी, ईशी, ही असे प्रत्यय त्या ठिकाणी लागलेले असतात. क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंग एकवचनी असते. म्हणजे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनात जरी बदल केला तरी बदलत नाही. म्हणजे रामाने रावणास मारले. म्हणजे इथे
ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंग असते. म्हणून इथे सलानातीतला स आलेला आहे, ने आलेलं आहे. क्रियापदामध्ये कुठेही तुम्हाला बदल झालेला दिसत नाही. थोडक्यात हे लक्षात ठेवा की कर्त्याला किंवा कर्माला कर्ता सुरेश आणि कर्म बैल आहे. कर्त्याला किंवा कर्माला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसेल तर त्याला भावी प्रयोग म्हणायचं आहे. थोडक्यात हे लक्षात ठेवा, कर्तरी प्रयोग कर्त्याला प्रयोग लागत नाही. कर्तरी प्रयोगामध्ये जे कर्त्याच्या लिंग वचनांचे बदल होत असतो त्या ठिकाणी कर्त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागत नाही. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागत नाही. कर्मणी प्रयोगामध्ये जे कर्म असतं त्याला कुठल्याही प्रकारचे विभक्तीचे प्रत्यय लागत नाही. आणि तिसरं भावे प्रयोग कर्त्याला व कर्माला कुठल्याही प्रकारचे प्रत्यय लागलेले नसतात. अशा प्रकारे आपण आज इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील प्रयोग या घटकाविषयी माहिती मिळवली. धन्यवाद.